अरे बापरे, आज पाळण्यात मिळाले भरपूर ताजे मासे म्हणजे चढणीचे मासे. आणि त्यानंतर आईने बनवली अशी झणझणीत गावठी रेसिपी की तोंडाला पाणी सुटेल. हा पूर्ण प्रवास पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला सुरू करूया. चढणीचे मासे. रात्रीची वेळ आहे, 9:30 वाजलेत. पाऊस थांबलाय. बघूया आपल्याला किती मासे मिळतात. गेलात मग अशी माशाला? दुपारी जाऊन आला? यावेळी जास्त मोठा पाऊस नाही ना, म्हणून मासे चढत नाही. तरी पण आपण बघूया. आता रात्रीची वेळ आहे. मासे चढले असतील तर आपलं लक. मंडळी, आता आम्ही पोचलोय घरापासून. बांधण खूप लांब आहे. आपले काका आहेत आता माझ्याबरोबर. पूर्ण साफ केला नाही नाही हा मासे विषय नाही ह्याच्यात ना चढले. हिरवी आहे बघा, बघा मोठी आहे ही. बघा ही काय हिरवी बघा केवढी मोठी आहे मित्रांनो. ही बघा, ही बघा मस्त हिरवी भेटली आपल्याला. काम झालं आपलं. नर आहे दाखव. ही बघा एवढी मोठी गिरवी आहे बघा. अजून असतील मला वाटतं पुढे. बघा मासा विंड लावायला हवी ती. हे बघा 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 मळू बघ एवढा आहे तो झाडा. हा काय विंड लावायला पाहिजे. हिरवी भेटली. हे काय इथं चढली मळू. होय होय शेंगाळी येते. होय मंडळी, आलो आपल्या बांधणामध्ये. दिवसाचं जरा आलो नाही, आता संध्याकाळचं आलो, रात्रीचं आलो. बांधा हा आहे हा भरपूर आहे. हा बघा केवढा खवल्या भेटला आहे. बघा मंडळी, केवढा मोठा खवल्या. साईज बघा एवढी. मंडळीची साईज बघू शकता. मोठा खवल्या भेटला. बघा एक दोन आहेत अजून. अडच बघा, रात्रीचे खवले उड्या मारताय. वल्गन वल्गन. 3 खवले भेटले आपल्याला टोटल बांधणामध्ये. 3 खवले हिरवी. एक धमाल. असं बांधत आहे आपलं.
मंडळी झाले मासे काढून, बघूया आपल्या किती मासे. हा पाऊस ना, पाळणा भरपूर भेटले. हो वाव, हे बघा भरपूर मळू भेटले, मासे पण भरपूर आहेत. झाड आहे मळू, साईज बघा मळूची केवढी. ताजे ताजे आहेत. आहेत अजून, हा आहेत अजून. इकडे साईडला हवा होता ना पाळणा. तर मंडळी जाऊया आता आपण घरी. तर मंडळी आता आम्ही चाललोय घरी. आपल्याला चांगले मासे भेटले, चांगली साईज आहे मळूची पण, तुम्हाला आता मी दाखवतो. तर मंडळी आता आम्ही आलो घरी. पप्पा काय हे काढत आता. हे बघा मासे, हे बघा काय साईज आहे मळूची बघा. अहो एवढा मळू आहे बघा, माझ्या हाताच्या पंजे एवढा मळू आहे. हा बघा फडफडीत ताजा ताजा मासा, ताजा ताजा मासा खावले बघ घोडा आहे. फोटो काढ, फोटो माझा. अहो एवढा मुळे. मंडळी आता आपण मासे कट करणार आहोत. हे बघा हिरवी बाजूला ठेवूया. तर मुळे मासा कसा कट करायचा ते मी तुम्हाला दाखवतो. मुळीची साईज बघा केवढी मोठी आहे. आता एवढी आहे म्हणजे. आता याच्या पोटामध्ये अंडी असतील. हे बघा आला. हे बघा हे पोटातलं वरचं असं काढायचं. अंडच आहे पूर्ण. मागचे हे जे पंख आहेत ते कट करायचे आपल्याला. दिसतंय ना. बघा अंडी बघा केवढा अंडा आहे, भरलाय पूर्ण. खवला असतील तर खवलं काढते. हा खवले. आता याला कट पहिली याची खवले काढून घ्यायचे.
कसं फ्राय करायचं? रविवारी शियर असते ना, गौरीची असते. मंडळी बघा, आपले मासे स्वच्छ धुवून झालेत. आता आपण रेसिपी बनवणार आहोत. तर मंडळी, त्यामध्ये आपण टाकतोय तिखट, बस 2 चमचे टाकले. आणि त्याच्यामध्ये हळद मोत्याचं फ्राय कर. थोडीशी. आपण डायरेक्ट असं माझ्या कानात तिखट बनते अजून थोडं. आणि त्याच्यामध्ये आपण टाकतो मीठ. तिघांची सेरी. त्याच्यामध्ये टाकणं आपण मीठ होती डायरेक्टच कट करून टाकू. मिरची कट केलेल्या मिरच्या 2 ते 3. आणि हे आपलं असं एकजीव करायचं. हे बघा, मस्तपैकी मिश्रण तयार झालं, रेडी. एवढं पाणी टाकलं. हे कुठं आहे राईट? आता हे 5 ते 10 मिनिटात शिजेल. गॅस फास्ट ठेवायचा. मंडळी, आपली 10 ते 20 मिनिटात झालेली आहे. आपली मच्छी बघा. आहा, काय स्मेल येतो, एक नंबर शिजले. हे बघा, आपले मासे शिजले फटाफट, एकदम रेडी. मंडळी, शियान बसला आता जेवायला. हे बघा, मळूचे मासे, चणणीचे मासे, मळू आणि चपाती बरोबर. आता टेस्ट करून सांगणार आपल्या श्रेयांश कसे आले. एक नंबर. असे ताजे ताजे खायला खूप मजा येते मंडळी. मी पण आता तुम्हाला सांगतो कसे झाले. बघा, मळू कसा शिजलाय. एक नंबर. तो व्हिडिओ आवडला असेल तर जास्त जास्त लोकांमध्ये शेअर करायला विसरू नका. चॅनल नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला. तर भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओमध्ये.